नशिबाने आपला चिंतामणीचं दर्शन खूप भारी झालं. आम्ही तिथे पोहोचाव्यास आणि गणपती बाहेर याव्यास एकच झालं. तर कालचा जो व्हिडिओ आहे गणपती विसर्जनाचा अनंत चतुर्दशीचा तो व्हिडिओ आज येणार आहे आणि त्यानंतर जे बाकीचे आपले गावचे व्हिडिओ आहेत गणपतीचे ते आहेत ते नंतर येणार आहेत. गावी ते आपल्याला नेटवर्कमुळे मी पटापट टाकू शकले नाही आणि थोडी धावपळ पण होती, त्याच्यामुळे ते व्हिडिओ लगेच नाही अपलोड झाले. तर ते व्हिडिओ याच्यानंतर सगळे लाईनमध्ये येतील. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यासाठी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या जेवढ्या व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला लगेच बघायला मिळतील. नमस्कार, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आहे अनंत चतुर्दशी आणि आपल्या मुंबईचे मोठे मोठे गणपती 10 दिवसांचे गणपती सगळ्यांचं विसर्जन होणार आहे. तर मी आणि शुभम आज जाणार आहोत गिरगाव चौपाटीला. तर आता बाईकवर जाणार आहोत. शुभम आलेला आहे, बाईक काढलेली आहे. चला आता जाऊया, आपल्या बाप्पाचा दर्शन घेऊया, कारण का मुंबईचे गणपती गावी होतो म्हणून बघितले नाही. शुभम, तू गेला होतास बघायला गणपती? गेलो, खूप मस्त वाटलं. यानी नाईट आउट केली ना? आज शेवटचं दर्शन आहे बाप्पाचं, तर आज आपलं नशीब आहे की आपण जातोय. हो हो, चला तर आपण जाऊया आता. तर आता आम्ही ऐरोलीवरून निघालेलो आहोत 2 वाजता. पोचायला आम्हाला 1 तास तरी लागेल. आता बघूया मध्ये ट्रॅफिक वगैरे मिळते का, किती वेळ लागतो ते बघूया. आणि मध्ये मध्ये आपल्याला गणपती बघायला मिळत आहेत की नाही ते पण बघूया. एवढ्या लवकर मोठे गणपती निघत नाही, मुंबईचे निघाले, इथले जवळपास एवढ्या लवकर निघत नाही, पण बघूया, भेटले तर आपल्याला चांगलंच आहे. तर आपण आता परळ ब्रिजवर आहोत आणि खाली पूर्ण जो जल्लोष आहे विसर्जनाचा तो चाललाय. आणि इथे बिल्डिंग मधून बघा सगळेजण मस्त मजा घेत आहेत गणेश विसर्जन बघायची. सगळ्या मूर्त्या खालून जण दिसत आहेत. आपण जर खालून गेलो असतो तर आपल्याला बाहेर पडायला मिळालं नसतं. बघूया पुढून दिसत आहेत की नाही गणपती. आता शुभम येतोय पाठून, मी चालत जाते पुढे. तर तुम्ही बघू शकता की एक माणूस जो आहे छपरावरती असा बसलेला आहे.
झालं. आम्ही तिथे पोहोचाव्यास आणि गणपती बाहेर याव्यास एकच झालं. एवढं भारी वाटलं ना. आणि खाली त्यांचं जे भजन चाललेलं आहे ना ते ऐकून अंगावर काटा येतो. असं वाटतं खाली जाऊन नाचावं. शुभमला पण तेच वाटतंय. आता आपण पुढे जाऊया आणि पोलीस जे आहेत ते उभे आहेत लाईनीला, कारण का खालीून पण रस्ता पॅक आहे म्हणून इथे पण जाम नको आहे म्हणून ते लोक सारखे उभे आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. खाली असा जल्लोष चालू आहे. मला तर भारी वाटतंय. तुम्हाला माहिती आहे मला नाचायची किती आवड आहे. हा आवाज कमी येत असेल भरपूर हवेमुळे तर, आणि खालचा आवाज येत असेल तुम्हाला. किती जल्लोषाने बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक चालू आहे. आता आपण पुढे जाऊया कारण का मग आपल्याला जायला लेट होईल आणि तिथे पण खूप गर्दी असेल. तर आता आपण मुंबई सेंट्रलच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. तिथे छान आरती चालू आहे. खूप छान वाटलं. खूप प्रसन्न वाटतंय. आता पुढे जाऊया आपण. आणि या ग्रँड रोडचा नाना चौक आहे. आपण नाना चौकात आलो आहे. आता आपण बाईक पार्क करायला जाणार आहे ना पहिला शुभम. आणि मग नंतर सगळे गणपती बघूया. तर आत्ता 3:30 झाले आपल्याला पोहोचायला. मध्ये आपण थांबलो त्याच्यामुळे थोडा लेट झालं. आणि आता आपण ग्रँड रोडला पोहोचलेलो आहोत. गाडी आपण पार्क केलेली आहे आणि आता आपण गिरगाव चौपाटीला जातोय. 15 मिनटं लागतील ना चालायला? 10-15 मिनटं लागतात. तर आता तिथे जाऊन बघूया. मोठे गणपती अजून दिसले नाहीत ना आपल्याला. मोठे एवढे गणपती नाही आहेत मोठे, आता येतील हळूहळू. आणि नाना चौकच्या इथून सरळ असा ब्रिज आहे. तो ब्रिज उतरून राईट घेतल्यावरती आपण चौपाटीला सगळे गणपती जिथून येत आहेत तिथून बरोबर पोचणार आहे. तर आपण तिथे जाऊया. आता गणपती येतीलच. मोठे मोठे गणपती यायला चालू झाले. हां पाठी आम्ही बघितलेच बरेचसे गणपती. चला आता जाऊया पुढे. तर आता आम्ही गिरगावला पोहोचलेलो आहोत आणि पुढे आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते मोठी. पुढे जाऊया आपण. आणि तुम्ही गर्दी बघता इथून. सर्व चिंतनपुरी लोकप्रिय नायकाचं अभिवादन करत आहे. आम्हा सर्व दक्षिण तर इथे आपल्याला आपले मावशी काका भेटलेले आहेत. ते पण आताच 2 वाजता आलात ना तुम्ही? 2 वाजता आलेले आहेत. तर आता आपण इथेच उभे राहूया कारण का इथूनच सगळे गणपती दिसणार आहेत. आणि ही जी लाईन आहे, ही जी लेन आहे ती पूर्ण बंद केली. त्या बाजूची चालू आहे गाड्यांसाठी. इकडून फक्त आता गणपती येणार आहेत. इथे मोठ्या गणेश मूर्तींसोबत छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. त्या पण आता पहिला विसर्जन होतात आहेत. म्हणजे जेव्हा मोठ्या गणपतींची लाईन लागेल तेव्हा त्यांची थोडी गर्दी कमी होईल ना, म्हणून पहिला सगळे छोटे जे गणपती आहेत ते विसर्जन करून घेतात आहेत. आणि छोटे छोटे एकदम मस्त सगळीकडे गाणे चालू आहेत आणि सगळीकडे जल्लोष आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि 2 वर्षांनी हा जल्लोष बघायला भेटतोय परत एकदा, कारण का कोविडमुळे सगळं बंद होता. मोठ्या मोठ्या मूर्त्या पण नव्हत्या, छोट्या मूर्त्या होत्या. तर हे बघा Thank you.
आलेला आहे आणि मला जास्त काही बोलता येणार नाहीये. तुम्ही गणपती बघायची मजा घ्या सर्वांनी. सुंदर स्वरूप असे कलाकृतीने राजाला सोडणार आमच्या पर्यावरणाचा राजा. कागदापासून वर्षानुवर्ष या मंडळाने एक संकल्प केलेला दास केलेला आहे आणि या दासाचे स्वरूप मानून खऱ्या अर्थाने पर्यावरणाला सोडणार. गणपती बाप्पा मोरया.
ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया 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 रे 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 माझा मोरया
तर आता आपण गणपती बघून सगळे निघालेलो आहेत आणि आता खूप गर्दी झालेली, खूप म्हणजे खूप गर्दी झालेली, अक्षरशः चालायला पण जागा नव्हती. तर मग आम्ही दुसऱ्या लेनला आलो आणि त्या लेनमध्ये येता त्यांना गणपतींची पूर्ण लाईन लागलेली आणि ते आपण सगळं कॅप्चर केलं. लाईन मध्ये लागलेले आहे. हां, आणि मगाशी मस्त आपल्याला- खूप मस्त दर्शन झालं आपलं आणि खास करून मुंबईच्या राजाचं आपलं दर्शन झालेलं आहे, ते सर्वात बेस्ट आहे. आम्ही निघणार होतो पण मग बोललो की थोडा थांबूया आणि थांबलो तर आपलं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मजा आली आहे. आणि आम्ही एवढं गर्दीतून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.